ट्रेनची अनाउन्समेंट झाली असते. ट्रेन पुणे स्टेशनवर थांबली असते. आपलं सगळं सामान घेऊन ती खाली उतरते. या अगोदर ती पुण्यात आली होती कित्येकदा, पण आज तिला पुणे काहीतरी वेगळे भासत असतं. टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगून ती तिच्या मार्गाने निघते. काही मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचते. दीक्षितवाडा. भल्या मोठ्या शोभीत भिंतीवर आकर्षक अशी नेमप्लेट वाचून वाड्याच्या गेटकडे ती वळते. गेटच्या आतमध्ये जात असतानाच तिला गेटवर वॉचमन अडवतो. अहो, कुठे जात आहात? न विचारता हे पर्यटक स्थळ नाही आहे. परवानगी न घेता आत यायला. दीक्षितवाडा आहे हा. वॉचमन. त्याच्या अशा बोलण्याने तिला पुण्यात आल्याची जाणीव होते. गालात हसत ती नम्रपणे म्हणते, अहो दादा, मी श्रुतीची मैत्रीण आहे, दीप्ती देशमुख. हो, सगळे असेच म्हणतात आणि शिरतात आत. आणि मग काही झालं तर बोलणी आम्ही खातो. वॉचमन. अहो, पण तुम्ही ऐका तर माझं. ती मला काही ऐकायचं नाही. तुम्ही व्हा बाहेर. वॉचमन एक हात गेटकडे दाखवत तिला म्हणतो. ती तिच्या मैत्रिणीला श्रुतीला फोन लावते. हॅलो श्रुती. अगं मी आली आहे. गेट जवळ आहे. अगं मग ये ना आत. श्रुती. वॉचमन सोडत नाही आहे आत. तू ये खाली. ती म्हणते बरं येते मी, थांब तू. श्रुती. थोड्या वेळातच श्रुती गेटजवळ येते. गोबरे गाल, गोरा रंग, खांद्यापर्यंत कापलेले केस, हसल्यावर गालावर खळी पडायची तिच्या मध्यम उंची, त्यावर साजेसा असा पिंक कलरचा ड्रेस पाहताक्षणी कुणाच्याही मनात भरणारी. दीप्ती जवळ येऊन ती तिला घट्ट मिठी मारते. रविदादा. काय हे? मैत्रीण आहे ती माझी. तुम्ही तिला आत का नाही सोडलं? थोडं नाराजीच्या सुरात तिने प्रश्न करते. माफ करा श्रुतीताई, ते मागच्या वेळेस झालं होतं ना. मला वाटलं पुन्हा कोणी तसं आले असणार म्हणून मी. वॉचमन. बरं असू द्या. आता कळलं ना. येऊ द्या तिला आत. श्रुती म्हणते. सॉरी मॅडम. वॉचमन दीप्तीला म्हणतो. काही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करत होतात. मला नाही वाईट वाटलं. दीप्ती नम्रपणे म्हणते. शंकर. बॅग घे मॅडमची. नोकरला उपदेश देत श्रुती दीप्तीचा हात पकडून तिला वाड्याच्या आत घेऊन येते. वाड्याची भव्यता बघून दीप्ती भारावून जाते. थांब इथे, मी आले श्रुती असं म्हणून श्रुती निघून जाते. पण दीप्ती मात्र संपूर्ण वाडा बघण्यात एवढी मग्न असते की तिला श्रुतीचा आवाज पण ऐकू येत नाही. पेशवाई पद्धतीने बनवलेला तो वडा. प्रशस्त हॉल. हॉलच्या मधोमध काचेचे भले मोठे झुंबर. आकर्षक असा चौरस पद्धतीचा सोफा सेट. हॉलच्या एका कोपऱ्यातून किचनकडे जाण्याचा मार्ग. त्याच्याच बाजूला डायनिंग रूम. पण या सगळ्यामध्ये तिचं लक्ष वेधून घेतले ते एका भिंतीने. कितीतरी फोटो फ्रेम लावल्या होत्या त्या भिंतीवर आणि त्या सगळ्या फोटोमध्ये एक फ्रेम अशी होती जिच्याकडे दीप्ती भान हरपून बघत होती. आर्मी ऑफिसरची फोटो होती ती. त्यातील व्यक्ती ही तिच्या बाबाच्या वयाची होती. आपल्याच विचारात मग्न असताना तिची तंद्री तुटते त्या जबरदस्त आवाजाने. कोण आहे तू? आणि आत कोणी सोडले तुला? ती व्यक्ती म्हणते. ती मागे वळून बघते तर तिला त्या फोटोमधले व्यक्ती दिसतात. गुड मॉर्निंग सर. मी श्रुतीची मैत्रीण दीप्ती. गप्प बस आधी. हे सांग, तुला आत कोणी येऊ दिलं? परवानगी घ्यावी लागते हे पण माहीत नाही का तुला? ते व्यक्ती. पण मला श्रुतीने. दीप्ती म्हणते. तिचे बोलणे मध्येच तोडत ते म्हणतात. श्रुतीचं नाव घेऊ नको. खूप बघितले. तुझ्यासारखे. सामान घे आणि निघ. आता मात्र दीप्तीचे डोळे पाणावले असतात. ती तिची बॅग उचलते आणि जाण्यासाठी वळते तसा तिला हसण्याचा आवाज येतो. दीप्ती मागे वळून बघते तर श्रुती, तिची आई आणि ते व्यक्ती हसत असतात. दीप्ती तर गोंधळून त्यांना बघत असते. श्रुती तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते. हे माझे बाबा, रिटायर्ड आर्मी ऑफिसर कर्नल सयाजी दीक्षित. आणि ही माझी आई सौ सुचित्रा दीक्षित. आणि आई बाबा, मी सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीबद्दल. हीच ती दीप्ती देशमुख.
दीप्ती बाळा, आता कळले आम्हाला तू श्रुतीला 4 वर्ष कसं सांभाळलं ते. हिचा राग सहन करणे आम्हाला नाही जमलं, पण तू ते करून दाखवलं. तुझी परीक्षा घ्यावी म्हणून वागलो असं. खरं जसं श्रुतीने सांगितलं तशीच आहे तू, शांत आणि समजूतदार. सयाजीराव दीप्तीला म्हणाले, अगं हे असंच करतात. आम्हाला खूप वेळा घाबरवलं आहे ह्यांनी असं. तुला तर वाईट तर नाही वाटलं ना? श्रुतीची आई सुचित्रा ताई दीप्तीला जवळ घेत म्हणतात, नाही काकू, नाही वाईट वाटलं तसं, पण आता सवय झाली आहे मला अशा वागण्याची. हो ना श्रुते? एक भुवई वर करत दीप्ती विचारते. श्रुती फक्त हसत मान होकारार्थी हलवते. चला श्रुती बाळा, दीप्तीला तिची रूम दाखवा. तिला खायला प्यायला द्या काही. दमली असेल ती, आपण नंतर बोलू निवांत. ओके सयाजीराव म्हणतात. ओके सर. दीप्ती, अगं सर काय म्हणते? काका म्हण सयाजीराव. अहो बाबा, तिला आर्मीबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, आणि त्यात तुम्ही तिला सिनियर म्हणून सर म्हणाली ती. श्रुती तिच्या बोलण्यावर सयाजीराव हसत बर म्हणून निघून जातात. श्रुती दीप्तीला घेऊन तिच्या रूमकडे जाते आणि शंकरला दीप्तीची बॅग दीप्तीच्या रूममध्ये ठेवायला सांगते. दीप्ती देशमुख, इंडियन आर्मी ऑफिसर, कॅप्टन दीप्ती देशमुख. दिसायला अगदी साधी. तिला बघून कोणी म्हणणार पण नाही ती ऑफिसर आहे म्हणून. सावळा रंग, श्रुतीपेक्षा थोडी जास्त उंच, मेंटेन केलेली फिगर, नाजूक बाधा, बोलके डोळे, त्यावर फ्रेम नसलेला चष्मा, स्टँड कॉलरचा ऑफ व्हाईट कलरचा लॉंग टॉप आणि त्यावर काळी लेगिंग, हातावर आर्मी प्रिंट असलेले घड्याळ, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तितकंच तेज. ही श्रुती आणि ती पुण्याच्या एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होत्या. त्याची फील्ड वेगळी, पण रूममेट्स असल्यामुळे चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या त्या. त्यात श्रुती खूप चिडकी आणि रागीट. तिच्या विरुद्ध दीप्ती होती शांत, समजूतदार आणि तितकीच सहनशील. श्रुतीचा राग घालवणे फक्त दीप्तीला जमायचं म्हणून तर दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. पण एक गोष्ट सारखी होती दोघींमध्ये, ती म्हणजे साधी राहणी. श्रुती एवढ्या मोठ्या नावाजलेल्या घराण्याची मुलगी, पण तिला कसलं घमेंड नव्हतं त्याचं. आणि दीप्ती मिडल क्लास फॅमिलीमधून, आणि तेही विदर्भातून आलेली, पण तिच्या स्वभावामुळे श्रुतीला ती आवडायची. दीप्तीने 10वी पासून ठरवलं होतं तिला आर्मी जॉईन करायची आहे ते, आणि खूप मेहनत घेऊन ती या स्तराला पोहोचलीसुद्धा. पण स्वभाव मात्र तोच. तिच्या अशा वागण्यानेही कितीतरी ऑफिसरची क्रश होती ती. पण हिला मुलांची ॲलर्जी. फक्त श्रुतीच तिची जिगरी दोस्त. पुण्यामध्ये काहीतरी काम असल्यामुळे तिला इकडं यावं लागले, आणि गणपती येत असल्यामुळे श्रुतीने तिला आपल्याच घरी राहण्याची सोय करून दिली. दीप्तीला कलेची खूप आवड. गणपतीची सजावट, रांगोळी काढणे, गिटार वाजवणे, वाचन, कविता लिहिणे हे सगळं तिला आवडायचं. सजावट तर ती एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटसारखी करायची. श्रुतीने तिला कित्येकदा बोलवले होते सजावटीसाठी, पण दीप्तीला वेळच मिळत नव्हता. पण ह्या वेळेस मात्र योग जुळून आला, आणि दीप्तीचे काम पुण्यात असल्यामुळे ती श्रुतीकडे आली होती.